इराण-इस्रायल युद्धाचे पडसाद सोलापुरात राजकीय वातावरण तापले. आंतरराष्ट्रीय स्तरावर इराण आणि इस्रायल दरम्यान सुरू असलेल्या युद्धामुळे आता सोलापुरातही राजकीय वाद उफाळून येत आहे. आज सकाळी 11 वाजता माजी आमदार नरसय्या आडम यांनी इराणच्या समर्थनार्थ जिल्हा परिषद कार्यालयाच्या पूनम गेटसमोर आंदोलन पुकारलं आहे. आडम यांनी या युद्धात इस्रायल आणि अमेरिका हे युद्धखोर असल्याची तीव्र टीका केली आहे. आणि याचवेळी भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांनी फेसबुकवर पोस्ट करून इस्रायलच्या समर्थनार्थ आपली भूमिका व्यक्त केली आहे. त्यांनी दहशतवाद मुक्त जगासाठी इस्रायलला पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे. या दोन्ही राजकीय हालचालींमुळे सोलापुरात युद्धाचे आंतरराष्ट्रीय पडसाद आता स्थानिक राजकारणातही स्पष्टपणे दिसू लागले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान नेत्याने इराणवर आर्थिक निर्बंध प्रचंड प्रमाणात लादण्याचा प्रयत्न केले. हे 2003 पासून चालू आहे. जून 2025मध्ये इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर 12 दिवस युद्ध केलं. त्या युद्धामध्ये इराणने त्यांना परतून लावलं. इराणनं सांगितलं, आमचं सार्वभौमत्व आम्ही कायम राखण्याकरता कोणत्याही तऱ्हेला जाऊ. अमेरिकेचं मांडलिक म्हणून आम्ही राहणार नाही. इराणची जी तेलाची संपत्ती आहे, खनिज संपत्ती आहे, त्या संपत्तीवर अमेरिकेचा अधिकार पाहिजे होतं. एक बाहुली सरकार आणण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या बहादूर इराणच्या जनतेने अमेरिकेचे निर्बंध झुगारून त्यांनी त्याच्या विरुद्ध टक्कर देण्याचा प्रयत्न सुरुवात केलेला आहे. आपल्याला सगळ्याला कल्पना आहे, गेल्या अनेक वर्षापासून पॅलेस्टाईनवर इस्रायलने युद्ध लादलेलं आहे. जवळजवळ 1 लाख लोक, लहान मुलं, महिला हे मृत्युमुखी पडलेलं आहे. आणि त्याचाच प्रतिबंध म्हणून इराणवर यांनी निर्बंध लादण्याचा प्रयत्न केलेला आहे. इराणच्या राष्ट्राध्यक्ष हे शहीद झालेला आहे. त्यांच्या सैनिकाच्या प्रमुखाने सांगितलं, तुमचं जीव धोक्यात आहे, तुम्हाला आम्ही अज्ञात ठिकाणी घेऊन जाणार आहे. त्यावेळेला त्यांनी तो प्रस्ताव करून लावला, मी 9 कोटी इराणी जनतेबरोबर राहील, लढत लढत मरेन, परंतु शरणागती पत्करणार नाही. त्या पद्धतीनं लढत लढत त्यांनी शहीद झालेला आहे. अशा या पावशी अमेरिका इस्रायलच्या युद्धखोर भूमिकेचा निषेध करण्याकरता बुधवारी दुपारी 11 वाजता पूनम गेटवर शेकडो संख्येने लोकशाहीला मानणारी जनता त्या ठिकाणी उपस्थित व्हावं आणि निषेध कार्यक्रमात भाग घ्यावा असं कळकळीचं आवाहन करत आहे.